लातूरचे विवेकानंद रुग्णालयाचे विश्वस्त व संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुकडे काका, रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष, कृषीरत्न नॅचरल शुगरचे चेअरमन बी ठोंबरे साहेब, रुग्णसेवा समितीचे सदस्य व ज्येष्ठ समाजसेवक कार्यकर्ते मनोहरराव गोमारे साहेब यांना मंचावर निमंत्रित करतो। कोरोनाच्या महामारीमध्ये जगाचं लक्ष वॅक्सिनकडे असताना यातून आपण बाहेर कसं पडू या सगळ्याच्या चिंतेत असताना आपण कर्करोगासारखा जो जुनाट आणि वेदनादायी आजार जगाला ग्रासलेला आहे त्या समस्येचं मूळ शोधून त्यातील उपचार व रुग्णांना बरे होण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आज या ठिकाणी आपण एक डॉक्टर्स मंडळी, लातूरातली काय निमंत्रित मंडळी यांचं एक गेट टुगेदर छोटंसं केलेलं आहे। त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे सहकार्यवाह व रुग्णसेवा समितीचे सदस्य श्रीयुत अनिल अंधोरीकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोरील सर्व सन्माननीय सदस्य, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्र गेली 1979 पासून या नावाने आणि त्याच्यापूर्वी 1966 पासून विवेकानंद हॉस्पिटल या नावाने लातूर परिसरामध्ये वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचं काम करते आहे। सुमारे 10 वर्षापूर्वी आपल्या इथेच कॅन्सर विषयामध्ये उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर पुनपाळे यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी त्यांचे गुरु असणारे टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बडवे हे आलेले होते। त्याच कार्यक्रमामध्ये आदरणीय कुकडे काका पण व्यासपीठावर उपस्थित होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर काका आणि बडवे साहेब हे विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी या हॉस्पिटलची सगळी व्यवस्था पाहिली आणि त्यांनी अशी म्हटलं की तुमच्याकडे जर एवढी व्यवस्थात्मक सगळ्या गोष्टी आहेत, तुमची संस्था एवढी जर प्रत्यक्ष कार्यरत आहेच आहे आणि बोलताना त्यांना माहिती झालं की विवेकानंद रुग्णालयामध्ये 40 वर्षापासून कॅन्सरच्या शस्त्रक्रिया होतात, उपचार केले जातातच आहेत। तर त्यांनी असं म्हटलं की आजची ही काळाची गरज म्हणून आपण कॅन्सर हॉस्पिटल एखादं स्वतंत्र असं युनिट हे उभं कराल का, आणि केंद्र शासनाची अशी व्यवस्था आहे, त्यांची रचना आहे की अशा प्रकारचं जिल्हा स्तरावर सुद्धा कॅन्सर हॉस्पिटल स्वयंसेवी संस्थांनी चालवावं आणि तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल का। आणि संस्थेच्या वतीने काकांनी त्यांना सांगितलं की हो, आम्ही असे नवीन नवीन गोष्टी आव्हानात्मक ज्या असतील त्या आम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या स्वीकारतोच। त्याच्यासोबत सामाजिक वैद्यकीय, ज्याला सोशो मेडिकल अशा म्हणतील, अशा ज्या जबाबदाऱ्या येतात अशाही जबाबदाऱ्यांमध्ये काम करण्याची विवेकानंद संस्थेची परंपरा आहेच, त्याला आपण सगळेजण ज्ञात आहातच। आणि ती जबाबदारी स्वीकारली आणि साधारण मला वाटतं डिसेंबरमध्ये ही घटना, हे बोलणं झालं आणि आम्ही मान्य केल्यानंतर केवळ आमच्या एका पत्राच्या आधारे आम्हाला AERB म्हणजे केंद्र शासनाच्या त्या खात्याकडनं 2.25 कोटी रुपयाचा धनादेश आला आणि तो आला भाभाट्रॉन सेकंड, हे जे भारतामध्ये बनलेलं
रेडिएशनचं मशीन आहे, तर त्या मशीन खरेदी करण्यासाठी म्हणून आला. आणि मग आमची चक्र ही गतीनं फिरायला लागली. आणि मग त्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळे आयुध जमा करणं, त्याच्यासाठी आर्थिक रचना करणं, आवश्यक ते कर्ज घेणं, अशा सगळ्या गोष्टी होऊन हे आत्ता जे रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे, हे उभं राहिलं. त्या कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये त्या भाबाट्रॉनची सुरुवात, आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे आम्हाला पुन्हा जवळपास 7-7.5 कोटी रुपये हे स्वतःचे खिशातून म्हणजे बँकेकडनं घेऊन खर्च करावे लागले. असं असलं तरी त्या जागेचा 2 एकर जागा ही विवेकानंदची अगोदरच होती MIDCमध्ये. त्या जागेचा सदुपयोग होतो आहे असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याच ठिकाणी एका संस्थेच्या माध्यमातून LA मशीन तिथं लागलं. आणि LA मशीनचा वापर सुरू झाल्यापासून, उपयोग सुरू झाल्यापासून अधिक रुग्णांना त्याच्यामध्ये उपचार मिळायला लागले. आता आज जवळपास 100 ते 125 रुग्ण हे रोज रेडिएशन घेण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये येत असतात. याच दरम्यान आदरणीय शर्मा साहेबांची इथे भेट झाली. त्याच्या माध्यमातून TCCC म्हणून जी योजना आहे, टर्शरी केअर कॅन्सर सेंटर, तर ही आपण योजना घ्यावी आणि हे कॅन्सर हॉस्पिटल हे टर्शरी केअर कॅन्सर सेंटर म्हणून रिजनल स्तरावरचं, विभागीय स्तरावरचं व्हावं, याच्यासाठी आपण प्रयत्न करावे असं त्यांनी सुचवलं. त्या माध्यमातून प्रयत्न केले गेले आणि तीही व्यवस्था आणि तोही सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड आपल्याला प्राप्त झाला. आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी अद्ययावत करणं, अनेक यंत्रसामुग्री अद्ययावत करणं आपल्याला शक्य झालं. इथली एकूण वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्याला जोडून येणारी जी दुसरी गोष्ट आहे, जी मेडिको सोशल असे म्हणता येईल, ती म्हणजे इथं ह्या आलेल्या रुग्णांना रेडिएशन घेतल्यानंतर, रेडिएशनसाठी प्रत्यक्ष त्याला 10-15 मिनटं लागतात, परंतु त्याचा होणारा जो परिणाम असतो, त्या परिणामामुळं त्याला येणारा अशक्तपणा आणि त्याचं एकूणच त्याची प्रतिकारशक्ती, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याला खरं तर विश्रांतीची गरज असते. आठवड्याले 5 दिवस त्याला रेडिएशन घ्यायचं असतं, 2 दिवस त्याला सुट्टी असते. तर हे जे 5 दिवस आहेत, ह्या 5 दिवसामध्ये रोज त्याला 15 मिनिटासाठी, अर्ध्या तासासाठी ह्या रुग्णालयामध्ये येणं आणि पुन्हा परत जाणं आपल्या घरी, ही अत्यंत जिकिरीची गोष्ट असते, कष्टदायक असते. आणि म्हणून सामान्यपणे सर्वच ठिकाणी, की जशा प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या शेजारी सुद्धा एक धर्मशाळा उभी केलेली आहे. नाना पालकर स्मृती समिती ह्या नावाने तिथे एक संस्था काम करते. त्या संस्थेने अशा प्रकारचं सेवा सदन हे उभं केलेलं आहे. आणि असे जिथे जिथे कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करण्याची आवश्यकता असते, हेही नंतर लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं नव्या मुंबईमध्ये सुद्धा जे एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल होतं तिथे सुद्धा अशा प्रकारचं एक रुग्णसेवा सदन हे उभं करण्याची योजना डॉक्टर शर्मा यांच्या पुढाकाराने सुरू झाली. आणि ही कल्पना जेव्हा इथली संख्या त्यांनी पाहिली आणि म्हणले ही गोष्ट आवश्यक आहे इथे सुद्धा, आणि त्यांची ही मूळ संकल्पना की अशा प्रकारचं इथं आपण करावं. आता हे सगळं करत असताना प्रत्यक्ष ते आपले ठोंबरे साहेब जे आहेत, बीबी ठोंबरे साहेब, यांच्याशी ते बोलले आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण हे विवेकानंद ट्रस्ट तर हे काम करतच आहे, तर हे काम ते करत असताना ते वैद्यकीय उपचाराच्या कामावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तर त्याला जोडून असणारी ही जी एक रुग्णांची गरज आहे, ही गरज आपण पूर्ण करायला पाहिजे. आता आपण म्हणजे कोण, तर आता शर्माजी हे लातूरचेच आहेत. आणि त्यांनी म्हटलं की इथले आपले जे सगळे नागरिक आहेत, या सगळ्या नागरिकांच्या सहभागाने आपण हे रुग्णसेवा सदन उभं केलं पाहिजे, अशी त्यांनी संकल्पना मूळ मांडली. ती संकल्पना घेऊन ते कुकडे काकांशी बोलले ते आणि ठोंबरे साहेब, आणि काकांनी ती कल्पना उचलून धरली. संस्थेसमोर प्रस्ताव मांडला. अशी कल्पना होती की आता याच्यातनं आपल्याला उत्पन्न काय मिळणार आहे, असं थोडंसं आमच्यामध्ये चर्चा झाली. सर्व बाजूनी चर्चा होणं आवश्यक आहे असतं. मग या प्रकल्पाचं जर ह्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळणार नाही तर याचं मूल्य काय, या प्रकल्पाचं एवढी आपण तिथं, तर याचं मूल्य हे की इथं जे उपचार घेणारे जे रुग्ण आहेत
त्या रुग्णांचं स्वास्थ्य, त्या रुग्णांचा कम्फर्ट हे या प्रकल्पाचं मूल्य आहे. हे एकदा मान्य झाल्यानंतर हा प्रकल्प पुढे घ्यायचं ठरलं आणि मग काही तांत्रिक गोष्टी, कायदेशीर गोष्टींची सगळी बाजू लक्षात घेऊन विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान हा रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. याला मिळणाऱ्या देणग्या ह्या ATG अंतर्गत मान्य आहेत, 50% करमुक्त आहेत. तेव्हा या सगळ्या आणि त्यांचे रितसर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडं, चॅरिटी कमिशनरकडं त्याचे रेग्युलर असे रिपोर्ट्स वगैरे गेलेले असल्यामुळं ही एक मान्यता प्राप्त आणि सर्व लोकांना माहिती असलेली अशी ही संस्था असल्यामुळं या संस्थेचाच एक उपक्रम म्हणून, परंतु त्यांनी असं म्हटलं की याचं आर्थिक कुठलंही बर्डन संस्थेच्या वैद्यकीय उपचाराच्या कामावर पडलं नाही पाहिजे, हा त्यांचा सुरुवातीपासूनचा आग्रह. आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन या संस्थेसाठी, या प्रकल्पासाठी म्हणून निधी उभा करण्याचाही त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून ते आजसुद्धा इथं आलेले आहेत. तर इथं येणारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळावी, त्यांची जी धावपळ आहे, त्यांची जी शारीरिक ओढाताण आहे, कष्ट आहेत ते कमी व्हावेत आणि त्यामुळं त्यांच्या उपचाराला सुद्धा ते चांगला प्रतिसाद देऊ शकतात. म्हणजे इथं होणाऱ्या उपचाराला एक पूरक व्यवस्था म्हणून हे निर्माण करण्यासाठी म्हणून या रुग्णसेवा सदनची योजना करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने आता हे प्रकल्प पुढे पुढे सरकतो आहे. आज आपण जो पाहतो आहोत हे त्या संबंधामधले इथल्या जी काही प्रकल्पाची भौतिक माहिती जी आहे ही माहिती आपल्याला अतुल ठोंबरे सर सांगणारच आहेत आणि याच्या सगळ्या पाठीमागचं स्पिरिट काय आहे, याची गरज काय आहे, या संबंधामध्ये डॉक्टर शर्मा सर आपल्याशी संवाद साधणारच आहेत. आपल्या ह्या माझ्या प्रास्ताविकामध्ये मला सुरुवात कल्पना कशी झाली आणि तिथपासून आपण ह्या इथपर्यंत कसं आलो, इथपर्यंत आपल्याला घेऊन येण्याची माझ्यावर जबाबदारी होती. धन्यवाद. अतुल ठोंबरे सरांना विनंती करतो की त्यांनी बांधकामाची एकूण माहिती, बांधकामाचे ते समन्वयक आहेत, ते सांगतील. सन्माननीय व्यासपीठ, मी अतुल ठोंबरे, रुग्णसेवा सदन इमारतीच्या बांधकाम समन्वयक म्हणून आपल्यासमोर उभा आहे. रुग्णसेवा सदन ही इमारत विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलच्या पश्चिमेला 2 एकरमध्ये बांधकाम त्याचं चालू आहे. ही इमारत 3 मजली आहे, G+2. ह्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअरला म्हणजे तळमजल्याला स्पेशल रूम, जनरल रूम आणि डॉर्मेटरी अशा 3 वेगवेगळ्या डिझाईन्स या ठिकाणी या प्रकल्प डिझाईन करताना गृहीत धरण्यात आले आहेत त्याप्रमाणे. म्हणजे हा प्रकल्प निवासी कॅन्सर रुग्णाच्या निवास व्यवस्थेसाठी आहे आणि या प्रकल्पामध्ये ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी स्पेशल रूम म्हणजे डिलक्स रूम, मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी जनरल रूम्स आणि जे ॲव्हरेज रुग्ण आहेत त्यांच्यासाठी डॉर्मेटरी, असं 3 प्रकारच्या व्यवस्था ह्या प्रकल्पामध्ये आहेत. तळमजल्यामध्ये स्पेशल रूम म्हणजे डिलक्स रूम 8 आहेत, जनरल रूम 12 आहेत आत्ता तळमजल्यावरच्या. त्याच्यानंतर एक आपण जी बसलाय 2500-2600 स्क्वेअर फीटचा एक हॉल आहे. किचन डायनिंग म्हणजे पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकाला एकत्रित भोजन करण्यासाठी किचन डायनिंग याची व्यवस्था आहे. ह्या प्रकल्पामध्ये 4 जिने आहेत मोठे मोठे आणि 2 लिफ्ट आहेत. असा ह्या 27,000 स्क्वेअर फीटचा ग्राउंड फ्लोअर आहे. म्हणजे एक मजला 27,000 स्क्वेअर फीटचा आहे. असं 3 मजले 27,000 स्क्वेअर फीटचे आहेत. 81,000 स्क्वेअर फीटचं एकूण बांधकाम ह्या प्रकल्पाचं आहे. हा झाला ग्राउंड फ्लोअरचा. फर्स्ट फ्लोअरला परत 8
स्पेशल रूम आहेत, 14 जनरल रूम आहेत, एक हॉल आहे. आता ह्या हॉलच्या वरचा एक छोटा हॉल केला आहे आणि डायनिंग किचनवरचा एक हॉल आहे. अशा पद्धतीने ह्याच मजल्याची वरच्या बाजूला जशाला तसा उपयोग केला आहे. 8 स्पेशल रूम, 12 जनरल रूम, 4 डॉर्मेटरी, त्याच्यामध्ये 2 महिलांच्या डॉर्मेटरी आणि 2 जेंट्सच्या डॉर्मेटरी. हे ग्राउंड फ्लोअरला आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहे. एका स्पेशल रूममध्ये एक व्यक्ती, त्याची डिलक्स व्यवस्था आहे स्पेशल रूममध्ये. जनरल रूममध्ये एका रूममध्ये 2 व्यक्ती, त्याचे 2 नातेवाईक आहेत, ते प्रत्येकाचा एक एक नातेवाईक. डॉर्मेटरीमध्ये 6 रुग्ण आहेत, एका डॉर्मेटरीमध्ये 6 रुग्ण आहेत. एका मजल्याला 4 डॉर्मेटरी आहेत, 2 महिला डॉर्मेटरी आहेत, 2 जेंट्स डॉर्मेटरी आहेत. म्हणजे एका मजल्याला डॉर्मेटरीमध्ये 12 महिला रुग्ण असतील आणि 12 पुरुष. अशा 3 मजल्याच्या चारित्रिकून 12 डॉर्मेटरी आहेत. 12 डॉर्मेटरीमध्ये 12 गुणिले 6 असं एवढं 1272 हे डॉर्मेटरीमध्ये रुग्ण राहणार आहेत. त्याच्यानंतर स्पेशल रूम ह्या 8-24 म्हणजे स्पेशल रूम ह्या डिलक्स रूम ह्या 24 रुग्ण आहे. एका रूममध्ये 1 रुग्ण आहे, असे 24 रुग्ण तुमच्या स्पेशल रूममध्ये राहणार आहेत. आणि या जनरल रूम्स आहेत, ग्राउंड फ्लोअरला 12, त्याच्यावर 14 आणि त्याच्यावर 12, 38 ह्या स्पेशल रूम्स जनरल रूम्स आहेत. तर अशा पद्धतीने जनरल, स्पेशल आणि डॉर्मेटरी अशा पद्धतीने हा विभाग केलेला आहे. ते करत असताना या रुग्णसेवा सदनमध्ये, ही रुग्णसेवा सदन जे रुग्ण कॅन्सर रुग्ण असतात त्यांना ट्रीटमेंट फक्त अर्धा तास ते 1 तासाची असते, त्याच्यानंतर त्यांना मोकळा वेळ असतो. मग त्यांच्या मनोरंजनासाठी एक TV रूम आहे, योगा प्राणायामासाठी हॉल आहे, काही क्रीडासाठी हॉल आहे, रूम्स आहेत, TV रूम आहे, प्रोजेक्टर रूम आहे. ह्या रुग्णसेवा सदनच्या अवतीभोवतीची जागा आहे, 1 एकर जवळपास जागा मोकळी राहिली आहे. या ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. आणि ही जी रुग्णसेवा सदन आहे, या रुग्णसेवा सदन वर जो पाऊस पडेल त्याचा थेंब ना थेंब उपयोगात यावा म्हणून बोर पुनर्भरण केलं जाणार आहे. आणि आपल्याला आपलंच पाणी आपण वापर करणार आहोत. त्याच्यानंतर या 3ऱ्या मजल्याच्या स्लॅबवर आपण वीज निर्मितीचा प्रकल्प करणार आहोत. ह्या प्रकल्पाला लागणारी वीज आणि पाणी ही प्रकल्पामध्येच तयार होणार आहे, बाहेरून घ्यायची गरज नाही. तर रूप टॉप नेट मीटरिंगचा एक प्रोजेक्ट आपण या टॉपला वापर करणार आहोत. त्यामुळं ही बिल्डिंग जी आहे ते स्वयंपूर्ण बिल्डिंग असावी. वीज स्वतः निर्मिती, पाणी स्वतःची उपलब्ध असलं पाहिजे. आणि पर्यावरणपूरक वातावरण, पर्यावरणपूरक ही जी बिल्डिंग आणि ग्रीन बिल्डिंग म्हणून ह्या इमारतीचा आपण कसा ग्रीन बिल्डिंगमध्ये कन्वर्ट होईल ह्याचा आपण सतत विचार करतो. आणि बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर आमच्या स्थापत्य भाषेमध्ये ग्रीन बिल्डिंगमध्ये ही बिल्डिंग गणली जाणार आहे. असे 81,000 स्क्वेअर फीटचं हे रुग्णसेवा सदन आहे. ह्या रुग्णसेवा सदनचा एकूण अंदाजित खर्च 9 कोटी असा येणार आहे. तसं पाहिलं तर 1100-1200 रुपये स्क्वेअर फीटमध्ये हे कन्स्ट्रक्शन बसतात. परंतु हे जर वास्तू शासकीय कॉन्ट्रॅक्टरला जर दिली असती किंवा शासकीय झाली असती तर 14 ते 15 कोटी, कारण सध्या जो मार्केट रेट चालू आहे किंवा गव्हर्नमेंटचा रेट आहे 2,000 रुपये स्क्वेअर फीट, तर 16 कोटी ते 17 कोटीचा हा प्रकल्प झाला असता. तो 9 कोटीमध्ये बसवण्याचा आपला प्रयत्न आहे. असं ह्या सगळ्याच गोष्टी, क्वालिटी नीट झाली पाहिजे, क्वालिटीचीच राहिली पाहिजे, वर्कमनशिप चांगली झाली पाहिजे. काही लोकांनी आपल्याला मटेरियलमध्ये मदत त्यांच्याकडनं मिळाली पाहिजे, असं आपण खर्च वाचवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. असं ह्या एकूण रुग्णसेवा सदनमध्ये 158 रुग्ण इथं निवासाची 3 मजल्यामध्ये व्यवस्था केली जाणार आहे. असं हे रुग्णसेवा सदनची एकदम रचना आहे.
तर अशा पद्धतीने ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये रुग्णासाठी मनोरंजन त्याचं केलं जाणार आहे. योगा, प्राणायाम, रिक्रिएशन, जॉगिंग ट्रॅक आहे सकाळी फिरण्यासाठी, अशा विविध त्या रुग्णाच्या उपक्रम या ठिकाणी त्यांना आनंद मिळावा ह्यासाठी विविध योजना या प्रकल्पामध्ये राबवल्या जाणार आहेत. असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्पाची 9 कोटी ही किंमत येणार आहे. सगळ्याला ह्या माध्यमातून अशी आव्हान करत आहे की हा प्रकल्प आहे तो लोकआश्रयावर आधारित आहे. जवळपास 2.25 कोटी रुपये आत्तापर्यंत आपल्या लोकसहभागातून जमले. आता पुढचे पैसे आपल्याला त्या बांधकामासाठी लागणार आहेत. तर रुग्णसेवा सदनच्या वतीने मी सगळ्याला असं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचा सहभाग नोंदवा. हे आपला प्रकल्प आहे, आपल्या लातूरचा प्रकल्प आहे. लातूरच्या प्रकल्पात वैभव निर्माण करणारी वास्तू निर्माण होणार आहे. आपला लातूरचा सगळा इतिहास असा आहे की जलयुक्त लातूरमध्ये जसं सगळं लातूरने योगदान दिलं आणि तो एक महाराष्ट्र देशाने जगातला एक वेगळा प्रकल्प जलयुक्त लातूर ठरला. लोकांच्या सहभागातून तो उभा राहिला आणि 2016 मधला सगळ्यात मोठा प्रकल्प तो राबवला गेला. तेच जलयुक्त लातूरची टीम हे काम करते. बीबी ठोंबरे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. काका प्रकल्पाचे समन्वयक आहेत. कैलासजी शर्मा डॉक्टर सतत तिथून त्यांचं ह्या प्रकल्पावर लक्ष आहे. असं हे सगळं एकत्र करून लोकसहभागातून हा उपक्रम उभा राहील आणि एक वेगळं लातूरमधली वास्तू आगळी वेगळी लोकांना अशा ह्या ठिकाणी कुठंच निर्माण नाही होणारी वास्तू या ठिकाणी उभी राहते. मी रुग्णसेवा सदनच्या वतीने सगळ्याला असं आवाहन करतो की आपण आपल्या माध्यमातून आपल्या नातलगाला पाहुण्याला अशी विनंती करावी आणि याच्यासाठी मदतीचं आवाहन करावं असं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. कॅन्सर रुग्णांच्या सेवेत असलेले आणि कॅन्सरबाबत जागरूक राहून देशभरामध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे डॉक्टर कैलासजी शर्मा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. तिथं डॉक्टर तिथे घेऊन येतो बसायला उभं. बसून बोलल्यावर गप्पा मारल्यासारखं होतं. इथे येऊन बोललं तर काही दायित्व येतं माझ्या मागे आणि असं वाटतं की देन आपण जे बोलतोय ते थोडं रेस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे आपली आणि मग आपण त्याप्रमाणे बोलायला सुरुवात करतो. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर कुकडे काका, माझ्या वडिलांचे जवळचे मित्र गोमारे साहेब, आमचे लहानपणीचे डॉक्टर आणि आमचे फॅमिली मेंबर असले डॉक्टर गोपाळरावजी पाटील, डॉक्टर भराडियाजी, राठीजी आणि आज माझे काही मित्रमंडळी डॉक्टर्स आणि लातूरमधले काही नागरिक जे इथं आलेले आहेत आणि या प्रकल्पाला पूर्णपणे चालना देणारे ठोंबरे साहेब, अतुल ठोंबरेजी, यदुराज कुलकर्णी, अंगोरीकर साहेब, या सगळ्यांचा आमचा संपर्क मागच्या 2 वर्षापासून चालू होता आणि आम्हाला असं वाटलं की आपण हे जे प्रकल्प आहे ते आपण इथे लातूरला करायला पाहिजे. कारण लातूरला असं कोणताही प्रकल्प असला तर तो नेहमी चांगल्याच रीतीने राबवला जातो आणि त्याला पुढे चालवण्यासाठी सुद्धा जी काही यंत्रणा लागते ती लातूरला नेहमीसाठी सक्षम आहे. मग त्यात शिक्षण असो, वैद्यकीय व्यवसाय असो, काही उद्योग असतात आणि काही सामाजिक लोक असतात. तर या सगळ्यांचा समन्वय साधून ही कल्पना आम्ही त्यावेळेस काढली आणि याच्यामध्ये ठोंबरे साहेब, कुकडे काका, निलेश ठक्कर या सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि मग आंबडांशी एक मीटिंग घेतली की आपण हे प्रकल्प पुढे न्यायला पाहिजे. मग अंगोरकर साहेबांनी पूर्ण कल्पना दिली की हॉस्पिटलची निवृत्ती कशी झाली, त्यानंतर मग आपण हा प्रकल्प कसा संयोजित केला आणि त्यानंतर आज या स्टेजला आपण आलेलो आहोत. आणि ही छोटीशी सभा जी आहे ती वेळोवेळी अशी घ्यायची आमची इच्छा होती, पण मार्च महिन्यापासून ते थेट परवापर्यंत जे की सगळं काही जग करोनाग्रस्त होऊन गेलं आणि जी एक भीती निर्माण झाली की आता ह्याच्या पुढे काय होणार आहे. म्हणजे असा कोणताच रोग नाही की जो तुमचं येणं जाणं बंद करेल
आणि तुम्हाला घरातच राहावं लागेल, त्याच्यामुळे किती त्रास झाला लोकांना, त्याचा आपल्या आर्थिक व्यवहारावर कसा परिणाम झाला, ही जागतिक जे दृश्य आहे हे आजही लोकांना पाहिलं तर अशी भीती वाटते. आणि मागच्या या 7-8 महिन्यात इतके लेख वाचले आम्ही, म्हणजे वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घरी बसून वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर वर्क फ्रॉम होम करत करत आपण जे काही वाचत आलो त्यावेळेस असं लक्षात आलं. आणि आत्ता परवाच महाराष्ट्र टाइम्समध्ये एक मेर्डेकरांचा मी लेख वाचला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की सध्या या करोनामुळे पूर्ण जगामध्ये जागतिक अव्यवस्था झालेली आहे आणि या जागतिक अव्यवस्थेपासून आपण पुढे कसं येणार ह्याचं निराशाजनक चित्र आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. तर सर्वे संतू निरामया आणि हे आपण जे म्हणतो, तर त्यांनी त्याची कोटी केली की सर्वे जंतू रुटीना, म्हणजे सगळे जंतू आता रुटीन झालेले आहेत, त्याचं घाबरू नका तुम्ही. पण त्याच्यामुळे कसं आहे की सर्वे जंतू रुटीना सर्वे जंतू निराशया, सगळे जंतू आता रुटीन झालेले आहेत. इन्फ्लुएन्झा झाला, फ्लू आला, एबोला आला आणि आपले पूर्वज सांगतात की लातूरमध्ये प्लेग आला म्हणून सिग्नल कॅम्प सुरू झालं. आम्ही पाहिलेलं नाही ते, पण हे जे काही येत गेलं त्याचा संसर्गजन्य रोग म्हणून जो काही प्रकार वाढला, त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की आज आपण या सगळ्या गोष्टीमुळे निराश न होता, जंतूपासून निराश होऊ नका, पण जंतूचा आदर करा. आदर म्हणजे कसं की डिस्टन्सिंग म्हणा, हात धुणं म्हणा, सॅनिटायझिंग म्हणा, मास्क वापरणे म्हणा, हे तुम्हाला त्याला दिलेला आदर तिथे आहे ते, कारण तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही त्याला दूर करता. पण ही किती दिवस चालणार आहे, म्हणून ही या कार्यक्रमामध्ये आमची ही गती कमी झाली. पण आता तरी गती वाढावी आणि करोनासुद्धा कमी काळात निघून जाईल. लस आलेली आहे, त्याचे प्रयोग चालू आहेत, त्यातनं मार्ग निघेल आणि हे आशादायी वातावरण तयार होतानाच काल परवा परत ब्रिटनमध्ये काहीतरी नवीन घडलं. आणि हे माहीत होतं की ज्या दिवशी लस तयार होईल त्याच्या आधी या करोना व्हायरसमध्ये असे म्युटेशन्स होतील. म्युटेशनमध्ये जेनेटिक कोड असतो, 2+2 = 4 हे न होता 2+2 = 5 होणार, ते कुणाला माहीत आहे. म्हणून ज्या लशी सध्या निघत आहेत, mRNA टेक्निक म्हणा किंवा व्हायरॉलॉजी टेक्निक म्हणा, ती कोणती लस चांगली आणि त्याचा किती उपयोग होईल हे कोणाला माहीत नाही. तर अमेरिकेतल्या संसर्गजन्य रोगाचे जे व्यवस्थापक आणि मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं की कितीही लशी होऊ द्या, काही होऊ द्या, सगळ्यात मोठा पर्याय राहणार आहे की आपण मास्क वापरा. आणि त्यांनी असं उदाहरण दिलं की जपानमध्ये गेली अनेक वर्ष घरातनं माणूस जेव्हा निघतो त्याला असं वाटतं की मला शिंक आली किंवा मला थोडी सर्दी झाली, ताबडतोब मास्क घेऊन निघतात ते. आणि मास्कमध्ये ट्रेनमध्ये असो, गाडीत असो, कुठेही असो, कामाच्या जागी पण मास्क वापरला जातो. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर जटराळ इथे आहेत, ऑपरेशन थिएटरमध्ये किती काळापासून मास्क वापरला जातो, कशामुळे? तेच कारण आहेत. तर आता मास्कची व्याप्ती इतकी वाढलेली आहे आणि त्या कारणासाठी आपण जी काही व्यवस्था सध्या पाहतोय ती तशीच पुढे राहिली तर मला वाटतं करोना कमी होईल. आपल्या या प्रोजेक्ट जो घेतला आहे त्याला आपली चांगली गती मिळेल. त्यानंतर मी आता टाटा हॉस्पिटलविषयी किंवा टाटा हॉस्पिटलचे किती प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याच्यातसुद्धा धर्मशाळेची किती व्यवस्था कशी व्हायला पाहिजे ह्याचं उदाहरण देत देत आम्ही आज पाहतो की आम्हाला प्रत्येक गावात धर्मशाळेची सध्या गरज आहे. शासन धर्मशाळा बांधण्यामध्ये मदत करत नाही, शासन धर्मशाळा चालवत पण नाही. आणि शासनाने समजा चुकून काही बांधली आणि चालवायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या वर्षी त्याला कुलूप लागतं, कारण व्यवस्था नाही बरोबर. त्याच्यामुळं हा फक्त लोक सहभागातूनच गेलेला प्रोजेक्ट आहे. तो जर तसा कार्यान्वित झाला तर तो त्याच उत्साहाने पुढे पण चालतो आणि त्याला सगळं समाज जर मदत करत असेल तर तुम्ही ते प्रोजेक्ट बांधणीपासून, व्यवस्थापासून पुढच्या सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्ही हे करू शकता. हे मी अनेक संस्था बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही हा विषय काढला. आमचं खारघरमध्ये 70 एकर जागा आहे, तिथे आम्ही मोठं कॅन्सर हॉस्पिटल बांधलेलं आहे आणि आता सध्या खूप मोठं विस्तारीकरण चालू आहे. तिथे आम्हाला 3-4 वर्षापूर्वी वाटलं की आपण एक धर्मशाळा बांधायला पाहिजे. आम्ही मूर्ती फाउंडेशनला लिहिलं, नारायण मूर्तींना, त्यांच्या मिसेस आहेत सुधा मूर्ती, खूप चांगल्या साहित्यिक आहेत, कुलकर्णी आहेत त्या पुण्याच्या आणि बेळगावला शिकून मग त्या तिकडे गेल्या. तर त्या इतक्या चांगल्या आहेत. त्यांना एक मेल लिहिला आम्ही की आम्हाला इथे रुग्णसेवा सदन किंवा धर्मशाळा बांधून द्या. त्यांच्यावर मिटिंग झाली,
त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे एक असा ग्रुप आहे, आमचे कॅम्पस तयार करणार, आमचे इंजिनियर, आमचे आर्किटेक्ट सगळा ग्रुप त्यांचा घरात आहे त्यांच्या. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला काय करायचं सांगा. म्हटलं पैसे नको, पैसे दिले शासनात जमा होतील, वापरायला 5 वर्ष लागतील. तुम्ही ही जागा MOU करा, जागेबरोबर सामंजस्य करार करा, आम्हाला बांधून द्या. त्या जागेवर आल्या, भूमिपूजन झालं आणि आज ती वास्तू पूर्ण तयार आहे. 250 रूम आहेत त्याच्यामध्ये, अनेक प्रकारचे हॉल्स आहेत, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे. आणि वरचे 3 मजले डॉक्टर जे मुलं शिकतात, MD MS करणारे आणि MCH म्हणजे खूप पुढे शिकणारे, त्यांच्या राहण्यासाठी हॉस्टेल पण केलं आहे. कारण खाली रुग्ण आणि नातेवाईक आणि वर राहणारे डॉक्टर, तर रात्री बेरात्री काही गरज पडली तर ते डॉक्टर येऊन पेशंटला मदत करू शकतात. कारण प्रत्येक पेशंट त्यांच्या जवळजवळ ओळखीचा असतो, कुठल्या ना कुठल्या तरी विभागाचा असतो तो. तसं इथे पण आज काकांशी चर्चा झाली तेव्हा काही रूम्स वर आहेत. तर या वास्तूचं रुग्ण, त्यांचे नातेवाईक त्यांना फायदा होणारच आहे. पण असे 2 हॉल, डायनिंग, किचन व काही रूम्स हे केल्यामुळे इथे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उद्या परवा आम्हाला जेव्हा पुढच्या काही वर्षात तज्ज्ञ लोकांना बोलून कॉन्फरन्स घ्यायची असेल, काही विचाराची देवाणघेवाण करायची असेल, तर आम्हाला कुठेही हॉटेलमध्ये राहावं लागणार नाही. 4-5 रूम्स आहेत, जेवणाची व्यवस्था आहे, बाजूलाच हॉस्पिटल आहे, मोकळी जागा आहे, सगळ्या व्यवस्था इथे होईल. त्यामुळे ह्याला अकॅडमिक टच पण येईल. आणि म्हणून बांधाव कसं ह्याची पूर्ण कल्पना आंगोरीकर सरांनी दिलेली आहे की पूर्णपणे लोक सहभागातून हा प्रकल्प व्हायला पाहिजे. आज कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी CSR मध्ये मागायला गेलं तर CSR मध्ये खूप पैसा आहे आणि त्यांना 2% त्यांच्या प्रॉफिटचं अशा कारणासाठी खर्च करावा लागतो. पण मागच्या 10 महिन्यामध्ये पूर्ण CSRचा पैसा अशाच कार्यक्रमामध्ये आणि कोविडमुळे गेला. त्यामुळं आता थोडंसं डोनेशनचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण तरी पण लातूरमध्ये आपले सगळे नागरिक, सगळे व्यापारी, डॉक्टर मंडळी आणि सामाजिक संस्था जेवढ्या आहेत त्यांनी याला हातभार लावा असं माझं मत आहे. आणि ह्याचं एक मी आर्टिकल वाचत होतो, 1945 मध्ये एक शोध निबंध अमेरिकेत लिहिला गेला. मास्लो नावाचे मानसिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी असं लिहिलं की माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या मानवी गरजा काय असतात. प्रत्येकाला आपल्या गरजा असतात, प्रत्येकाला आपलं ॲम्बिशन असतं आणि प्रत्येकाला वाटतं की मी कुठल्या लेवलला जाऊन मी काहीतरी करायला पाहिजे. आणि ह्याच्या काही स्टेप्स आहेत. तर या स्टेपमध्ये त्यांनी सांगितलं की एक असं पिरॅमिड आहे आणि खूप वर एक शिखर आहे आणि खाली असा बेस आहे. तर बेस म्हणून त्यांनी जेव्हा डिस्क्राईब केलं की पहिली स्टेज त्या पिरॅमिडची अशी आहे की प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर त्याला फिजिओलॉजिकल नीड्स असतात. फिजिओलॉजी म्हणजे मला जगायचं आहे, मला खायचं आहे, माझं वजन वाढवायचं आहे, माझं शरीर वाढवायचं आहे आणि ह्याच्यासाठी मला अन्न, निवारा आणि वस्त्र या 3 गोष्टी लागतात. तर हे पहिलं पिरॅमिड जे आहे ते आपल्याकडे जवळजवळ सगळ्यांना मिळतं. काही कुपोषणग्रस्त आहेत, काही गरीब आहेत, काही स्ट्रीटवर जे राहणारे लोक आहेत त्यांनासुद्धा मदत करणारे काही संस्था आहेत. तर ही पहिली मानसिक गरज जी आहे मानवाची ही पूर्ण व्हायला पाहिजे. सेकंड स्टेप येते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता हे सगळं व्यवस्थित चालू आहे, तर या समाजामध्ये आपल्याला सेफ्टी काय, आपल्याला सेफ्टी म्हणजे आपण काय कसं राहू शकतो, मी किती पैसा जमवायला पाहिजे, मला पेन्शन काय मिळेल, मी इन्शुरन्स किती करून ठेवू, मी कुठे कुठे गुंतवणूक करू मुलांसाठी, बायकोंसाठी, सगळ्यांसाठी. ही जी सेफ्टी नीड आहे ही अमेरिकेत वेगळी आहे. तिकडे सरकार त्यांना मदत करते. ब्रिटनमध्ये सरकार सगळ्या एजेड लोकांना मदत करते. पण आपल्याकडे ती व्यवस्था नाही आहे. म्हणून आपण स्वतःहून ती व्यवस्था करायच्या मार्गी लागतो. दॅट इज सेफ्टी नीड्स. म्हणजे नोकरी, इन्व्हेस्टमेंट सगळं झालं. तिसरी स्टेप येते जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बिलॉंगिंग आहेत आपल्याला काहीतरी. आता आपलं कोण कोण नातेवाईक आहेत, आपण कोणाचं ऋणाबंधन घेतलेले आहेत आणि आपल्याला परत काय फेडायचं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी तिसऱ्या स्टेजला तयार होते. आणि ती जर सामाजिक बांधिलकी तयार झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आता मी काहीतरी द्यायला पाहिजे, कुठेतरी मी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. तर ही सामाजिक बांधिलकी, प्रेम, बंधुभाव हे बिलॉंगिंग आहेत आपलं स्वतःचं. आणि हे आल्यानंतर आपण तिसऱ्या स्टेजला पोचतो. या तिसऱ्या स्टेजला जवळजवळ सगळेजण पोचले असतात. सगळ्यांना प्रेम आहे, सगळ्यांना बंधुभाव आहे, सगळ्यांना सामाजिक बांधिलकी आहे. त्याला प्रमाण कमी आहे, कुणाचं प्रमाण जास्त आहे, पण ही मानसिक गरज आहे. तर ही तिसरी स्टेप आहे. चौथ्या स्टेपला प्रत्येकाला असं वाटतं इस्टीम. तर मला या समाजात काय मान मर्तब आहे, माझी काय पोझिशन आहे, समाज मला काय म्हणून वापरू शकतो, मी लीडर आहे का, मी नेता आहे का, की मला काय स्टेटस मिळालेला आहे. तर हा जो स्टेटस सिम्बॉल आहे ही चौथी स्टेप आहे.
मान मर्तबा आणि प्रतिष्ठा ह्याच्या मागे आपण जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या स्टेप पूर्ण होत असताना चौथ्या स्टेपला मान मर्यादा आणि प्रतिष्ठा मिळायच्या जेव्हा आपण लाभान्वित होतो तेव्हासुद्धा 3 आणि 4थ्या स्टेजमध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 5वी स्टेप आहे, त्याच्यामध्ये फार कमी लोक जाऊ शकतात असं त्या मानसिक शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. बाकी सगळे लोक 4थ्या स्टेजपर्यंत 3ऱ्या स्टेजपर्यंत फिरत राहतात, त्याच्यामध्येच काहीतरी अपघात होतो आणि निघून जात होतो. पण जे 5व्या स्टेपला पोचतात त्याला असं वाटतं की सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे मला माझं स्वतःचं जे रिअलायझेशन होतं 4 स्टेप घेतल्यानंतर की माझं सेल्फ ॲक्च्युलायझेशन काय, त्यामुळे त्याला असं वाटतं की साऱ्या गरजा भागल्या माझ्या, मी आता काहीतरी चांगलं करायला पाहिजे, त्याचा समाजावर आपल्या गावावर आणि जगावर काहीतरी ठसा उमटेल. ही गोष्ट जेव्हा सेल्फ ॲक्च्युलायझेशनमध्ये येते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आता काहीतरी गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. ही भावना जेव्हा सगळ्या भागात येते तेव्हा सामाजिक बांधिलकी तयार होते आणि त्यातनं मग आपण कोणाला तरी मदत करायचा प्रयत्न करतो. तर अशा सामाजिक बांधिलकीचे काही जे उदाहरणं आहेत त्यातलं एक सुधामूर्ती फाउंडेशन आहे. त्यांनी असे 5 भारतामध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये 5 असे प्रेम सदन, आशा सदन असे त्यांचे नाव आहेत, असे त्यांनी बांधून दिले. दुसरं एक ऑर्गनायझेशन आहे सेंट ज्यूड ऑर्गनायझेशन, अमेरिकेत आहे, चाइल्ड केअर कॅन्सर सेंटर आहे ते. तर तिथे लहान मुलांना कॅन्सरचा उपचार दिला जातो. तुमच्याकडे पैसे आहेत तर भरा, नसले काही होणार नाही, पूर्ण इलाज तिथे तुमचं फ्रीमध्ये होणं, राहणं खाणं पिणं सगळं, आणि अफोर्डिंग असेल तर पैसा द्या आणि जगभर त्यांना पैसा मिळतो. इतकी सुंदर व्यवस्था आहे. तर आम्ही 15 वर्षापूर्वी टाटा हॉस्पिटलने सेंट ज्यूडला बोलवलं, त्यांनी सेंट ज्यूड चाइल्ड केअर सेंटर आपल्या मुंबईला सुरू केलं. मुंबईतले फिलॅन्थ्रॉपिस्ट लोक एकत्र आले, जगातनं पैसा जमवला आणि आज टाटा हॉस्पिटलमध्ये असे आमचे 3 केंद्र चालू आहेत. त्याची व्यवस्था 250 लहान मुलं ट्रीटमेंटच्या वेळेस आईवडिलांसहित पूर्ण 1 वर्ष राहू शकतात अशी व्यवस्था. त्याला एकही पैशाचं भुर्दंड त्या पॅरेंटना लागत नाही, आईवडिलांना. अशी व्यवस्था केली. आता 10 कोटी रुपये सिटी बँकेने दिलेत, तिथंसुद्धा एक अशी वास्तू उभारणार आहे. आणि टोटल व्यवस्था आम्हाला 450 ते 500 मुलांची करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांचं राहणं खाणं, त्यांना स्वयंपाकाची जागा, किचन, भांडीकुंडी, खेळण्याची जागा, आणि ही मुलं जेव्हा ट्रीटमेंटसाठी 1 वर्ष राहतात फॉलोअपमध्ये तेव्हा त्यांना मध्ये मध्ये शिक्षण आणि त्यांना खेळण्याची जागा, एंटरटेनमेंट, ह्या सगळ्यांची व्यवस्था त्या सेंट ज्यूड ऑर्गनायझेशनमध्ये केलेली आहे. तर ती एक बघण्यासारखी व्यवस्था आहे. तिथे आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशासाठी करतो आम्ही. एक कॅन्सर लहान मुलाला जर ट्रीट केलं तर 5 लाख रुपये खर्च येतो. आम्ही मुलांकडनं कुणाकडनंही मागत नाही, गव्हर्नमेंट देते, संस्था देतात. 5 लाख खर्च केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या मागे 24 तास काम करावं लागतं. मुलगा त्यातनं बाहेर येतो. म्हणजे 3 महिने ट्रीटमेंट, म्हणजे आम्ही समजतो की फुल ट्रीटमेंट झाली, त्याच्यानंतर छोटी छोटी ट्रीटमेंट चालू राहते. त्या 3 महिन्याच्या नंतर जर मुलगा आपल्या गावी गेला आणि त्याला ब्लड काउंट कमी होऊन जर ताप आला तर तो मुलगा गेला तिथेच, तो येत नाही परत, काही होऊ शकतं त्याला. म्हणून आमचं स्वार्थ आहे की त्याला 3 महिने ट्रीट केल्यानंतर त्याच्यावर आम्ही मनुष्याचे किती तास गेले, 5 लाख रुपये गेले, त्याला जर जाऊ दिलं तर तो येणार नाही परत किंवा त्रास होईल, म्हणून त्याला ठेवायचं आणि 1 वर्ष त्याला जगवायचं. आणि जगल्यानंतर आमच्याच रिसर्चमध्ये त्याचा आम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट मिळतो की आमचं क्युअर रेटसुद्धा 87% पोचलेलं आहे. आणि अमेरिकेमध्ये सेंट ज्यूडचं क्युअर रेट 98% आहे. इतकी जबरदस्त संस्था आहे ती. तर अशा संस्था जेव्हा एकत्रित येतात आणि त्यांच्यामध्ये ही भावना जेव्हा रुजू होते तेव्हा अशा ट्रीटमेंटचा फायदा होतो. तर या व्यवहारामध्ये आपण एक उदाहरण घेतलं, सुधामूर्ती आहे, सेंट ज्यूड आहे, तिसरे बिल गेट्स आहेत. तर बिल गेट्सने काय केलं, बिल गेट मिलाना फाउंडेशनमध्ये मायक्रोसॉफ्ट तयार केल्यानंतर त्यांनी लाखो ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स जगाला म्हणतात तेवढे त्यांनी कमवले. एक स्टेज आली त्याला, त्या स्टेजला सगळं सोडून दिलं त्यांनी आणि सांगितलं की आता मी ह्याच्यातनं बाहेर होतोय, फक्त मला मानद अध्यक्ष म्हणून ठेवा, कारण मी जर सोडलं तर मायक्रोसॉफ्टचे शेअर इतके खाली जातील की आपली कंपनी झिरो होऊन जाईल. त्यामुळे ते राहिले, त्यांची बायको बरोबर आली, त्यांनी त्यातला आपला पैसा बाहेर काढला
आणि आज कित्येक वर्षापासून ते आपल्याला मदत करतायत. कालची बातमी आहे की त्यांनी आता अंगणवाडीसाठी नंद नंद म्हणजे कृष्ण आणि त्या राहणारे तसे नंद घरं त्यांनी MP मध्ये बांधून दिलेत. 500 अंगणवाड्यासाठी अतिसुंदर घरं. तिथे आता अंगणवाड्यामध्ये लहान मुलांचं आणि मातांचं जे कुपोषण कमी व्हायला पाहिजे आणि संगोपन बरोबर व्हायला पाहिजे त्याची व्यवस्था तिथे होणार आहे. बार्शीला त्यांनी मदत केलेली आहे आणि आता त्यांची सगळ्यात मोठी मदत होणार आहे. त्यांनी कितीतरी अब्ज कोटी रुपये आपल्या व्हॅक्सिनसाठी करोनाच्या रिझर्व्ह ठेवलेले आहे आणि ते पूर्ण सर्वे चालू आहे त्यांचा. ते पूर्ण पैसे लावणार आहेत आणि अगदी नॉन अफोर्डिंग ज्यांना काही मिळू शकत नाही त्या लोकांना ही लस कशी देता येईल, कारण त्यांना जर करोना झाला तर घरातला जो उदरनिर्वाह करणारा माणूस आहे करता धरता त्याला ते मदत करणार आहेत. त्यामुळे त्याची मदत होणार. ते या भावनेतनं आपल्या लातूरच्या लोकांना माझं असं छोटंसं एक आव्हान आहे, अपील आहे की आपल्याला त्यांनी ह्याच्यामध्ये मदत करावी. जे काही आपला सहभाग असेल तेवढा करावा. कोण किती देईल आणि त्याच्यामुळे त्याचं नाव कसं राहील हे बोर्डावर ऑलरेडी लिहिलेलं आहे. त्याचा काहीही संबंध नाही आहे आणि लोक देत आहेत. अनेक लोक मागच्या 9 महिन्यामध्ये आमची 2 कोटीची सध्या व्यवस्था झाली, 2.25ची, 3.5-4 झाली असती, पण लोकांनी करोनामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्यांना मदत केली. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला सेटबॅक मिळाला, पण हा सेटबॅक पुढच्या 1 वर्षात भरून निघेल आणि आपली ही चांगली वास्तू उभा राहील. इथे 100-150 लोक राहतील, पेशंट लोकांना त्रास होणार नाही. आणि अशीच एक व्यवस्था औरंगाबाद मेडिकल कॉलेज कॅन्सर हॉस्पिटल जे आहे, जिथं मी आणि सोपानराव स्टुडंट आहेत तिथले, ते कॅन्सर हॉस्पिटल खूप भरभराट चालली आहेत, खूप मोठं बांधतो आहे मी, खूप इक्विपमेंट लावलेत, तिथे जागा मिळालेली आहे. पण तिथे असा लोकसहभाग होऊ शकत नाही कारण माझी ओळख नाही एवढी. म्हणून मी तिथे CSRच्या मागे लागलो आहे की कुणीतरी येऊन मला 7-8 कोटी लावून द्यावे आणि मला एक 80 रूम बांधून द्यावा. जागा तयार आहे, मॅप तयार आहे, सगळं तयार आहे. तर ते एक प्रोजेक्ट आहे जो पुढच्या 4-5 वर्षात होईल अशी मी आशा बाळगतो. आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा अगदी नाविन्यपूर्ण आहे. आणि आता जसं उदाहरण दिले की नाना पालकर स्मृती आहे, संत गाडगे महाराजच्या धर्मशाळा आहेत, तिथे काय होतं तसं मी मध्य प्रदेश, हरिद्वार, उत्तराखंडमध्ये जाऊन बघितलं. तिथे एक अशी फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनचं नाव आहे राम रोटी फाउंडेशन. राम रोटी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की राम आपल्याला रोटी देतो म्हणजे देव देतो, तर ती रोटी आपण एक खावी, दुसऱ्याला एक द्यावी. म्हणून त्या संस्थेने आपल्या पूर्ण भारतभर पैसा जमा केला आहे आणि जिथे जिथे कॅन्सर हॉस्पिटल किंवा जिथे जिथे अशा हॉस्पिटल आहेत तिथं ते म्हणतात आम्हाला जागा द्या आणि त्यांचं स्वयंपाकघर लावतात. पूर्ण स्वयंपाकी त्यांचे अन्नधान्य सगळं त्यांचं अतिसुंदर जेवण बनवतात आणि 30 रुपयाला पूर्ण दिवस 2 वेळेचं जेवण आणि 2 चहा त्या रामरोटीमध्ये मिळतं. पण याच्यामध्ये फक्त ते खर्च काय काढतात, फक्त वापरण्याचा जो स्वयंपाकी आहे त्याचा पगार, बाकी जे अन्नधान्य वगैरे सगळे लोक देतात. प्रत्येक देणार आहे गावात. कोणी तांदूळ आणून देतो, कोणी गहू देतं, कोणी तेल देतं, कोणी मसाला देतो आणि ह्याच्यातनं अतिसुंदर जेवण तयार होतं ह्याच्यामध्ये कुठे. आणि त्यांचे स्वतःचे लोक जे गावातले प्रतिष्ठित व्यापारी आहेत ते रोज 2 तास दुपारी काढून येतात, आपल्या घरी जेवतात, मग इकडे येतात आणि लोकांना स्वयंपाक वाढतात. की वाढताना हे कळतं तुम्हाला की स्वयंपाक चांगला आहे का. तुम्ही आलात नाही तर कोण बघणार आहे, मॅनेजर बघणार आहे. तर इथं पण आम्ही किचन टाकल्यानंतर आणि जेवणाची व्यवस्था झाल्यानंतर अशी व्यवस्था करू, हा माझा पुढचा प्रोजेक्ट आहे. लातूरच्या लोकांना सगळ्यांना आव्हान करण्यात येईल की आपण आम्हाला हे सगळं पुरवावं, आम्ही आमच्या खर्चानं स्वयंपाकी लावू, इलेक्ट्रिकचा खर्च करू आणि अतिसुंदर प्रकारचे जेवण तयार करून सगळ्या पेशंटना पौष्टिक आहार मिळेल आणि त्यांना जे अनुसरून आहे त्यांच्या रोगाला तसं काहीतरी देता आलं तर आपलं स्वप्न पुढच्या 5 वर्षात पूर्ण होईल अशी आशा मी बाळगतो. आणि मी सगळ्यांना परत एकदा आव्हान करतो. आज डॉक्टर लोकांना आपण बोलवलं होतं पण मला थोडंसं वाईट वाटतं की फार कमी लोक आलेत आणि हळूहळू येतील. पण जर सगळ्यांपुढे असा विचार गेला तर माझी जी बॅच आहे 1973 बॅच, तिथे फक्त डॉक्टर एलुरकर आणि डॉक्टर जटाळ आणि अजून 1-2 डॉक्टर लातूरमध्ये आहेत, पण सगळे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आहेत. त्यांना मी आमच्या मेडिको 1973 बॅच म्हणून आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्याच्यात आम्ही त्यांना एक आव्हान लिहिलं आणि त्याचे 4,40,000 रुपये जमा झाले. प्रत्येकाचं 10,000 कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही सांगितलं नाही किती द्या, प्रत्येकाने 10,000 माझ्या अकाउंटमध्ये टाकलेत मुंबईला. आता ते जमा 5 झाले की त्या दिवशी माझ्या अकाउंटमधून इकडच्या अकाउंटला ट्रान्सफर होतील आणि त्या रूमचं नाव राहील मेडिको 1973 औरंगाबाद. असे आमचे मित्र आहेत आणि जनरल सर ते इथंच आहेत. तर असे अनेक आपले डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या सगळ्या डॉक्टर सहमित्रांना सांगावं की हे प्रोजेक्ट चांगला आहे, जेवढी मदत होईल तेवढी त्यांनी करावी
ह्याच्या पुढं हे प्रोजेक्ट चांगलं होईल आणि पूर्ण लातूरमध्ये येणारे जेवढे काही रुग्ण आहेत, कॅन्सरचं तर आहेच आहे, अजून काय असाध्य रोग असतील ज्याच्यामध्ये रुग्णांना राहायची व्यवस्था नसेल, त्यांना त्याचा फायदा होईल. एवढं बोलून मी आज रजा घेतो. नमस्कार. एक अनावधानाने माझं बोलायचं आणि सांगायचं राहून गेलं, परंतु शर्मा सरांनी आत्ता त्या विषयाला स्पर्श केला, त्याच्याबद्दलचं थोडी माहिती सांगतो. आज विजयभाऊ राठी इथं उपस्थित आहेतच. विजयभाऊ राठी आणि प्रेमकुमारजी मुंदडा या दोघांच्या पुढाकारांनी माहेश्वरी महासभेने आपल्या इथं मोफत अन्नदान करण्याची, मोफत जेवण उपलब्ध करून देण्याची सकाळ संध्याकाळ ही इच्छा व्यक्त केली आणि प्रत्यक्ष कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे. आपण एक डेमो रुग्णसेवा सदन म्हणून इथं बाजूलाच एक संस्थेची जी एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये पूर्वी संवेदना सेरेब्रल पाल्सी मुलांची शाळा चालत होती. तर त्याच जागेमध्ये आपण आता 12 रुग्णांची आणि 12 नातेवाईकांची व्यवस्था केलेली आहे. तर रोज आणि तिथले 2 व्यवस्थापक असं 25-26 जणांचं जवळपास 1 वर्षापासून हे माहेश्वरी महासभेतनं रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण येतं आणि यांना ते जेवण दिलं जातं. त्यांनी एक करार करून घेतला आहे आमच्याकडनं की जेव्हा हे रुग्णसेवा सदन चालू होईल तेव्हा या रुग्णसेवा सदनचं जेवणाची पूर्ण व्यवस्था जबाबदारी आम्ही घेणार आहोत आणि तुम्ही प्राधान्याने ती आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे हा करार करून घेताना मला जरा आश्चर्य वाटलं. लोक काहीतरी बांधून घेतात म्हणजे दुसऱ्याला बांधून घेतात. यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सोडणार नाही आणि आम्हाला ही सेवा करण्याची संधी द्यालच, असं त्यांनी आमच्याकडनं बांधून घेतलं. आत्ता 1 वर्ष झालं तो प्रकल्प चालू आहे, त्यांचा तो प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यांनी आपल्याला इथल्यासुद्धा म्हणजे इथली जी भोजन व्यवस्था आहे त्या भोजन व्यवस्था पूर्ण करण्याची जबाबदारी आधीच इथल्या माहेश्वरी महासभेने घेतली आहे. आता तो त्यांच्या प्रयत्नाचा आणि कुठून तो निधी उभा करायचा ह्याच्यासाठी तो त्यांचा प्रयत्नाचा त्यांचा भाग राहील. धन्यवाद. आपण रुग्णसेवा सदनच्या वास्तूमध्ये आहोत. जिथं बसलोय ते सभागृह आहे. आज आनंदाचा विषय आहे की आज आपण हे सभागृह पहिल्यांदा वापर करतोय. आज कालपर्यंत इथं सगळं लाकडं पडली होती, सगळं मटेरियल पडलं होतं, ते काल स्वच्छ केलं आणि वापर केला. आणि आज सुदैवानं आदरणीय काकांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर या सभागृहाचा आपण शुभारंभ केला आहे. मी काकांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतोय आणि काकांना विनंती करतो की आपलं समारोपीय भाषण करावं. रुग्णसेवा सदनचं जसं बांधकाम चालू झालं तसं अनेकांना व्हॉट्सॲपवर, फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधून निधीचं आवाहन करतच होतो. त्यालाच प्रतिसाद म्हणून माजलगाव येथे असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचं स्थानिक तिथलं मंडळ जे आहे त्यांच्या वतीनं रुग्णसेवा सदनसाठी एका कक्षाचे 5 लाख रुपयेचा चेक देण्यासाठी माजलगावहून काही मंडळी आलेली आहेत. त्यांना विनंती करतो की आदरणीय BB ठोंबरे साहेब, शर्माजी यांच्याकडे तो चेक सुपूर्द करावा. नितीन भाऊ. नाही नाही
रुग्णसेवा सदनच्या या वास्तूसाठी जे देणगी देतील नागरिक, त्या नागरिकांसाठी किंवा ज्या संस्थेसाठी आपण काय रिकग्निजेशन केलेलं आहे, त्यात 5 लाख रुपये जे देणगे देतील त्यांचे एक खोली आपण त्यांच्या नामफलक त्या ठिकाणी लावणार आहोत. त्या नामफलकामध्ये कुणाच्या स्मरणार्थ असेल तर ते स्मरणार्थ ते फलक असेल. रुपये 11 लाख दिल्याच्या नंतर आपल्याकडे ज्या डॉर्मेटरी असणार आहेत त्या डॉर्मेटरीला नाव दिलं जाणार आहे, ज्यात 6 रुग्ण आणि 6 नातेवाईकांची सोय आहे. रुपये 25 लाख दिल्याच्या नंतर आपण जो सभागृह बसलो आत्ता, या सभागृहाला ते नाव दिलं जाणार आहे. व 30 लाख रुपये दिल्याच्या नंतर किचन आणि डायनिंग हॉल, ज्याच्यामध्ये किचन इक्विपमेंटसह, सोलार यंत्रणेसह स्वयंपाकाची व्यवस्था, अशा अनेक सगळ्या ह्यांना ते नाव असणार आहे. आणि या सगळ्या ह्याचा जो पाठपुरावा आहे तो समितीच्या माध्यमातून चालू आहे. आपल्यालाही सगळ्यांना या संदर्भात यापूर्वी माहिती मिळाली असेल. मी आदरणीय काकांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. जे 5-5 लाख रुपये दिलेले नाही. सर्वांना नमस्कार. बोलायचं काही फारसं शिल्लक राहिलं आहे असं मला वाटत नाही. प्रकल्पाची प्राथमिक माहिती शिवदासनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली. अंधोरीकरांनी आत्तापर्यंत कशा पद्धतीने प्रगती झाली याचं वर्णन केलं. प्रत्यक्ष इथे काम कसं चालू आहे आणि काय काय होणार आहे या संबंधी अतुल ठोंबरे यांनी बोलणं केलं. आणि या सगळ्या पाठीमागची आपली मूलभूत भावना, धारणा काय असावी, ती व्यवहारात कशी परावर्तित व्हावी या संबंधीचं अतिशय सुंदर विवेचन डॉक्टर शर्माने आपल्या सगळ्यांच्या समोर केलं आहे. आम्हा सगळ्यांची प्रेरणा तशा अर्थाने डॉक्टर शर्मा हीच आहे आणि त्यांनीच पुढाकार घेऊन हा अतिशय उत्तम असा प्रकल्प सुरू करण्यासाठी म्हणून आम्हाला आग्रह धरला आणि त्याच्यातून हे आकाराला येतं आहे. आणि मला विश्वास वाटतो की येणाऱ्या वर्षभरात इथे प्रत्यक्ष काम सुरू होईल. गेली 6 वर्ष रुग्णालयाचं म्हणून चाललेलं काम उत्तम रीतीने प्रगतीपथावरती आहे. जवळपास 150-200 रुग्ण एकूण विवेकानंद संकुलामध्ये रोज कॅन्सरच्या उपचारासाठी म्हणून दाखल होत असतात. विविध प्रकारच्या उपचार पद्धतीने त्यांना सगळ्यांना न्याय करण्याचा प्रयत्न केला जातो. मला वैद्यकीय शिक्षण पुरं करून 55 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी शिकत होतो त्यावेळेला जी काही अवस्था होती ती आणि आज कॅन्सर रुग्णांची उपचाराची असणारी स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. आणि जी टीम आत्ता इथे काम करते त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचं सामूहिक कर्तृत्व याच्यामुळे खूपच चांगले परिणाम आम्ही अनुभवतो आहे. डॉक्टर ब्रिजमोहन झोर हे सर्जरी विभागाचं प्रमुखपणे काम पाहतात. डॉक्टर प्रमोद तिके हे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. आणि याच्या जोडीला मेडिकल ऑन्कॉलॉजी याचंही अतिशय उत्तम रीतीने समन्वय साधून एक उत्तम आधुनिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्याला पूरक असणारं हे रुग्णसेवा सदन आज या ठिकाणी कार्यान्वित होताना आपण पाहतोय. सगळ्यांच्या सहकार्याने कसं काम उभं राहू शकतं याचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये या प्रकल्पासाठी म्हणून जो काही निधी आपल्याला आवश्यक आहे तो समाजाकडून निश्चितपणे उभा राहील. हातभार लावला जातोय त्याच्यासाठी संपर्काची व्यवस्था असते. आजची बैठक त्या दृष्टीनेच योजलेली होती आणि आपण सगळे याच्यामध्ये स्वतः सहभागी तो होत यानं त्या पद्धतीने, पण याचा प्रसार करण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचा उपयोग होऊ शकेल असं मला निश्चितपणे वाटतं. अनुभव असा आहे की व्यक्तिशः भेटल्यानंतर सगळेच जण सहकार्याची भावना नुसती नाही तर प्रत्यक्ष कृती यासाठी सुद्धा सहयोग करत असतात. आणि त्या दृष्टीने इथे आज जे सर्व उपस्थित आहेत त्यांनी आपला सहयोग करावा असं मला वाटतं. जसं जेवणासंबंधी आत्ता अंधोरीकरांनी सांगितलं तसं आणखीन एक अगदी छोटा मुद्दा. इथे OPDमध्ये रोज 100च्या पेक्षा अधिक रुग्ण असतात. केमोथेरपी, रेडिएशन वगैरे सगळे मिळून. यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था लातूरमधल्या एका गटाने केलेली आहे रोज दुपारी. आणि त्याच्यात त्यांनी काय पाहिलं आहे तर याच्यात रुग्ण आहे तर त्यांना पाहिजे त्या प्रकारचं जेवण देता आलं पाहिजे. बहुतेक कर्करोगाच्या रुग्णांना आपलं नेहमीचं जेवण नाही चालू शकत, तर त्यांना साधं
पचायला सोपं असं मऊ या पद्धतीचं जेवण देण्याची रोज या ठिकाणी OPDमध्ये व्यवस्था केलेली आहे. त्याच्यावरून नातेवाईकांचाही लाभ होतो. त्यामुळे समाजाला आवाहन केलं, ते तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं तर निश्चितपणे त्याचं कृतीमध्ये रूपांतर होतं, हा अनुभव आहे. आत्तापर्यंत काही नावं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ज्यांनी मोठ्या रकमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्या लातूरचे खासदार श्री शृंगारे यांनी 15 दिवसापूर्वीच 11 लाखाची देणगी दिलेली आहे. 5-5 लाखाच्या देणगी दिलेल्या अनेक मंडळी शहरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही व्यापारी आहेत, काही उद्योजक आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहेत. लाखाभराच्याही देणग्या दिलेले अनेक जण आहेत की ज्यांच्या माध्यमातूनही आपण या जवळपास 2 कोटीपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेलो आहे. डॉक्टर जटाळ त्यातले सुरुवातीचे होते अगदी. शर्मांचं म्हणणं असं आहे की तुमचा हा पहिला हप्ता आहे. हे दुसऱ्या कोणी सांगायची गरजच नसते, त्या व्यक्तीला समजत असतं. पण तरीसुद्धा निश्चितपणे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद हा अधिक उत्साह वाढवणारा असतो, यात काही शंका नाही की. त्यामुळं परदेशातूनही काही देणग्या आपल्याला मिळालेल्या आहेत. गेल्या आठवड्यातच टोरंटो इथलं महाराष्ट्र सेवा फाउंडेशन म्हणून काम करणारं जे कार्य आहे त्यांच्याकडून जवळपास 2.25 लाखाचे आपल्याकडे धनादेश आलेले आहेत. ते FCRAच्या खात्यामध्ये, ते लवकरच नियमित खात्यामध्ये आपल्या जमा होऊ शकतील. प्रमुखपणे याच्यामध्ये भूमिका बजावली जाते. आमच्या या समितीचे प्रमुख आहेत श्री BB ठोंबरे साहेब, आणि त्याखेरीज जे कोणी या कामामध्ये गुंतलेले आहेत त्या सगळ्यांच्या संपर्काच्या माध्यमातून हे काम पुढे जाते, याच्यात काही शंका नाही की. मी पुन्हा विनंती करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण पुन्हा हे सांगण्यासाठी या ठिकाणच्या प्रमुख मंडळींच्यासाठी काही ती आवश्यकता आहे असं निश्चितपणे नाही. पुढच्या काळामध्ये या बांधकामाची गती वाढण्याच्या दृष्टीने सगळ्या रचना झालेल्या आहेत. बांधकाम थांबणार नाही हा विश्वास आम्हाला वाटतोय, आणि त्या पद्धतीचे पूरक रचना ज्या काही आवश्यक असतील त्या केल्या जात आहेत. सुदैवाची गोष्ट अशी की ज्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामाची जबाबदारी घेतलेली आहे ते अभय देशमुख अतिशय गतीने आणि उत्तम गुणवत्तेचं काम करतायत, आणि अतुल ठोंबरे यांच्या समन्वयक या भूमिकेच्या माध्यमातून ते तसंच पुढे पूर्णत्वाला जाईल असा मला विश्वास वाटतो. यापेक्षा अधिक मला काही बोलावंसं असं वाटत नाही. आपल्यापैकी कुणालाही याविषयी कधी काही सूचित करायचं असेल तर जे कोणी प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यापैकी कुणापर्यंत आपण तो संदेश द्यावा आणि त्याची योग्य त्या प्रकारे दखल घेतली जाईल असा मला विश्वास वाटतो. माझं बोलणं मी या ठिकाणी संपवतो. आभार प्रदर्शनासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी मनोहरराव गोमारे हे पुढे येतील. आत्तापर्यंत दिलेल्या देणग्यांमध्ये जवळपास 1 कोटीच्या वरती देणग्या ज्या आहेत त्या स्वतः डॉक्टर कैलासजी शर्मा यांनी त्यांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणावरून आपल्याला जमा केलेले आहेत. जेव्हा पहिली बैठक झाली होती तेव्हाही डॉक्टर शर्मांनी एक शब्द दिला होता की तुम्ही पुढे चला, निधी कमी पडणार नाही आहे, आणि तीच स्थिती आज आहे. या प्रकल्पाची जी समिती आहे त्या समितीमध्ये डॉक्टर कैलास शर्मा मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत आहेत. दररोज संपर्कात राहणारे डॉक्टर शर्मा एका प्रकल्पात किती जीव ओततात ते आम्ही स्वतः नेहमी पाहत असतो. काका या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. कृषीरत्न व सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे BB ठोंबरे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. एक उद्योजक, समाजसेवेचा वसा घेतलेले निलेश भैया ठक्कर जे सध्या आजारी असल्यामुळं घरी आहेत ते या प्रकल्पाचे सचिव आहेत. निशिवदास मिटकरी सहसचिव आहेत. बरोबरीनं मकरंद जाधव जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आहेत व 2016 जे जलयुक्त लातूर जे झालं होतं त्याचे सचिव होते, काका अध्यक्ष होते, ते या समितीत आहेत. मनोहरराव गोमारे साहेब आहेत. प्रभावतीताई गोरे, डॉक्टर दिबा गोरे यांच्या सौ त्या या समितीत आहेत. कुमिदिनी भार्गवताई आहेत. अशा सगळ्यांची मिळून एक समिती आहे. आमचं नियमित दर रविवारी तर 10:30 वाजता आम्ही एकत्र येत असतो. पुढल्या काय गोष्टीचा विचार विनिमय, बांधकामाची पाहणी असंही होत असतं. आपणही कुणाला बांधकाम पाहायचं असेल तर रविवारी 10:30 वाजता आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. रुग्णसेवा सदन समितीचे सदस्य ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते, एक ज्येष्ठ लातूरातील वकील आदरणीय मनोहरराव गोमारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आभार मानावं. नाही. व्यासपीठावर उपस्थित लातूरचे सुपुत्र, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक माननीय डॉक्टर श्री कैलाशजी शर्मा, रुग्णसेवा सदन समितीचे सन्मान्य अध्यक्ष श्री बी ठोंबरे सर, या समितीचे समन्वयक आदरणीय डॉक्टर श्री कुकडे काका, आमचे इतर सहकारी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, मी आभार मानायला उभा आहे. आभार मानणाऱ्याने फार बोलायचं नसतं, पण आपल्या परवानगीनं मी सुद्धा थोडंसं बोलणार आहे. या आरोग्य सेवा सदन निर्मिती मागची सर्व भूमिका आणि या सदनाची एकूण काय परिस्थिती असणार आहे या संबंधीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2015-16 मध्ये लातूर शहराला पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होती. दुष्काळी परिस्थितीमुळं लातूर शहराला धनेगाव प्रकल्पापासून पाणी पुरवठा केला जातो, पण अवर्षणामुळं त्या प्रकल्पात पाणी नव्हतं आणि लातूर शहराला पाणी पुरवठा होणारे 2 बंधारे आपल्या तालुक्यातले नागझरी आणि साई बंधारा मांजरा नदीवर असलेले, तेव्हा तेही कोरडे होते. तेव्हा दुष्काळामुळं पुन्हा परिस्थिती अशी होऊ नये टंचाईची, म्हणून डॉक्टर कुकडे काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही मंडळींनी एकत्र येऊन असा विचार केला की आपण मांजरा नदीच्या पात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण करूया, ज्यामुळं पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा साठा वाढेल आणि लातूरकरांना पिण्याच्या पाण्याची फारशी अडचण भासणार नाही. आणि म्हणून आम्ही काम सुरू केलं. 2.5 ते 3 महिन्यामध्ये लातूरकरांना आम्ही विनंती केली होती की या प्रकल्पाला हे योजना राबवायला निधी लागणार आहे, आपण सहकार्य करावं. ही केवळ वर्तमानपत्रातून विनंती केली. आमच्या विनंतीला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात मिळाला. लातूरकरांनी 2.5 ते 3 महिन्यात 6-6.5 कोटी रुपये आमच्या कामाला उपलब्ध करून दिले आणि ठरल्याप्रमाणे ते आपण पूर्ण काम केलं, ज्यामुळे या दोन्ही बंधाऱ्यामध्ये आता भरपूर पाणी साठा आहे. याशिवाय लातूरला पाणी पिण्याची सोय झाली. याशिवाय आजूबाजूच्या परिसरातल्या 10 किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा झाला. जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढली आणि विहिरी आणि बोर यामध्ये पाणी भरपूर उपलब्ध होऊ लागलं. हाही फायदा त्या योजनेमुळे झाला. एक चांगला सामाजिक उपक्रम हा राबवला जातोय, म्हणून त्याला प्रतिसाद लातूरकर मंडळींनी अगदी भरभरून दिला. सामाजिक बांधिलकी म्हणून तो कार्यक्रम आधी यशस्वी झाला. ते काम संपल्यानंतर आम्ही या विचारात होतो कुकडे काकासह की आता आपण एक चांगला प्रकल्प राबवलेला आहे, आता आपली संस्था बरखास्त करूया. आम्ही नोंदलेली आहे. तेव्हा ठोंबरे साहेब म्हणाले की संस्था बरखास्त करू नका, आपण कायम ठेवू आणि गरजेप्रमाणे आपण वेगवेगळे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे प्रयत्न करू. त्याचा भाग म्हणून रुग्णसेवा सदन समिती या ठिकाणी आता शिवदास मिटकरी यांनी सांगितल्याप्रमाणे
स्थापन झाली, रुग्णसेवा सदन उभं करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी आवश्यक असलेले हे बजेट किती लागेल याचाही विचार झाला. आज घडीला 9 कोटी रुपये अपेक्षित आहे, पण हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत याची एस्टिमेटेड कॉस्ट वाढू शकते, 10 कोटीपर्यंत जाऊ शकते. तर एवढा मोठा निधी उपलब्ध करणं गरजेचं आहे. कामाला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसह लातूरकर निश्चितपणे अगदी सकारात्मक विचार करून या प्रकल्पाला आर्थिक सहभाग देतील, आर्थिक मदत देतील, ज्यामुळं हा प्रकल्प उभा राहील. डॉक्टरकडे पेशंट गेल्यानंतर समाज असा मानतो की रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा, आणि ते खरं आहे. मी असं म्हणेन की ही म्हण डॉक्टरना तर लागूच आहे, पण हा प्रकल्प उभा करण्यासाठी जे लोक, जे मित्र मंडळी, सन्मान्य मंडळी आर्थिक हातभार लावतील त्यांना सुद्धा ही म्हण लागू आहे. कारण रुग्णसेवा सदन या प्रकल्पामार्फत किती समाजसेवा होणार आहे, रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना किती लाभ होणार आहे, सोय होणार आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी ज्या सहकार्याची अपेक्षा आहे ती निश्चितपणे मिळणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. आज या ठिकाणी आयोजित या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित आहात, याबद्दल आमच्या समितीच्या मार्फत आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून धन्यवाद या ठिकाणी थांबतो. धन्यवाद वकील साहेब. कार्यक्रम संपलेला आहे. चहा पाण्याची व्यवस्था आहे. काही प्रश्न असतील किंवा काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण बोलतो.